नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतं आहे अस्मिताला झोप आलेली असते आणि बाळाला कोणी सांभाळलं नसतं. मग सायली त्याला सांभाळायची जबाबदारी घेते आणि बाळाला घेऊन ती खोलीमध्ये येते. अर्जुन मग म्हणतो, तू बाळाला इथे का आणलंस? तर ती सांगते की ताईंना झोपायचं आहे, आपण थोडा वेळ त्याला सांभाळूया. तर त्याची दुधाची बाटली विसरली खाली, म्हणून मी ती घेऊन येते, तोपर्यंत बाळाला सांभाळा असं सांगून आता इथे सायली गेलेली असते बॉटल आणायला. पण अर्जुनला बाळाला घेता येत नसतं, सांभाळता येत नसतं. तो खूप घाबरलेला असतो, बाळ पडतं की काय म्हणून. तो त्याला कॉटवर ठेवतो आणि आलोच मी तुझ्यासाठी उशी घेऊन, अजिबात हालायचं नाही. पण बाळ आता काही त्याचं म्हणणं ऐकणारं नाही. ते फारच मस्तीखोर झाले. आता इथे अर्जुन खुर्चीवरची ज्या वेळेला उशी आणायला मागे वळतो आणि इकडे बाळाने लगेचच कलटणी घेतलेली असते आणि कलटणी घेतल्या बाळ खाली पडणार. त्या क्षणाला सायली खोलीमध्ये येते, ती पाहते आणि वेळेवरती त्या बाळाला कॅच करते आणि बाळाला व्यवस्थित सांभाळते. अर्जुन मात्र इतका घाबरलेला असतो, बाळ आपल्या पासून खाली पडलं असतं, त्याला काही जर झालं असतं तर खूप घाबरलेला असतो. पण सायली त्याला इतकं मायेने प्रेमाने सगळं काही व्यवस्थित सांभाळून समजावून सांगते. त्याच्यानंतर त्याला जाणीव होते की खरंच बाळ किती निरागस आहे आणि आपण आपल्या बाळाला सांभाळू शकतो, घाबरायला नको, मनातली ही भीती काढून टाकायला हवी असं त्याच्या लक्षात येतं. तितक्यातच ना खाली आवाज देते कल्पना, सायली सायली. मग सायली येते आणि मग विचारू लागते, काय झालं आई? तर ती सांगू लागते, अगं पूर्ण आजी तुला बोलवते. तर ती म्हणते, अच्छा जाते हं मी, पण ना तुम्ही शिरा केल्या ना विमलताई, तर त्या शिऱ्यावरती आंब्याच्या फोडी ठेवा आणि मग मी तो शिरा घेऊन आजींच्या खोलीत जाते. हे ऐकल्यानंतर लगेच कल्पनाला म्हणते, हे तुला कसं काय ठाऊक? आजींना असं आंब्याच्या फोडी पेरलेला शिरा आवडायचा, लहानपणी तन्वी असंच करायची. का कुणास ठाऊक ह्या सगळ्या गोष्टींचा इतका साम्य, इतकं योगायोग कसा असू शकतो? पण ठीक आहे, सायली म्हणते, का कुणास ठाऊक, मला वाटलं करावं असं म्हणून मी बोलली. आणि मग ती शिरा घेऊन खोलीत जाते, आजीसोबत गप्पा मारते. प्रताप, कल्पना हे दुरून ऐकत असतात. सायली खरं तर आजीकडे आता साडी मागते आणि साडी कशाला वापरलेली जुनी? तर लगेचच आजीला इथे सायली उत्तर देते की मला मायेचा ओलावा तुझ्या इथे माझ्यासोबत घेऊन मिरवायचं आहे, तुझी साडी घालून घरभर मिरवायचं आहे. लहानपणी जसं तन्वी जसं बोलायची ना, तसं सेम टू सेम इथे आजीसमोर सायली बोलू लागलेली असते. या सगळ्या गोष्टीचं आश्चर्य तर वाटतंय, पण आता पुढे काय होणार हे पुढे आपण पाहूया. तोपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती. धन्यवाद.